नागपुर में फर्जी कागजात जमा कर आरटीई के तहत प्रवेश दिलाने वाले 19 पालकों के विरुद्ध अलग अलग थानों में मामला दर्ज। एक अभिभावक गिरफ्तार। आजकल बच्चों को अच्छी शिक्षा दिलाने में पालकों में होड़ लगी है, चाहे उसकी वार्षिक आय ज्यादा क्यों ना हो या वो आरटीई के नियमों ना आए। बस उसको लालसा है कि मेरा बच्चा बच्ची अच्छे से अच्छे स्कूल में पढ़ाई करे। उसी होड़ में नागपुर के कुछ अभिभावक ने ऐसा कारनामा दिखाया और उनके विरुद्ध पुलिस थाने में मामला दर्ज हो गया। तो आप भी सावधान हो जाएं और लोगों को जागरूक करें। फर्जी दस्तावेज जमा कर आरटीई के तहत प्रवेश पाने वाले 19 से अधिक अभिभावकों पर नागपुर के विभिन्न पुलिस स्टेशनों में मामला दर्ज किया गया है। प्रदेश में पहली कार्रवाई। जांच में कई अभिभावकों के नाम आने की संभावना है। फर्जी दस्तावेज जमा कर गरीब विद्यार्थियों के हक को छीनकर प्रवेश लिया। नागपुर में पालकों ने गरीबों के लिए बनी आरटीई में दाखिला लेने वाले 19 से ज्यादा अभिभावकों पर सीताबर्डी और सदर थाने में मामला दर्ज किया गया है। जांच में पता चला कि इनमें से कई ने फर्जी आय प्रमाण पत्र, फर्जी जाति प्रमाण पत्र और कुछ ने गलत एग्रीमेंट लगाया है। मामले का खुलासा नागपुर के भवंस स्कूल से 17 अभिभावक और शहर के 2 स्कूल भी शामिल है। इस प्रकरण में पुलिस ने बताया कि कुछ गिरोह सक्रिय हैं और पालकों को फंसाते हैं और उनको अच्छे से अच्छे स्कूल में दाखिला करवा देते हैं, चाहे वो आरटीई के अंतर्गत ना आए, मगर वो स्कूलों में एडमिशन दिला देते हैं। अब पुलिस अभिभावक और दलालों को पुलिस गिरफ्तार करेगी और एक आरोपी पालक को सदर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। नाही, याच्यामध्ये आमच्याकडे 2 पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत, जे ज्या ठिकाणी बर्डी पोलीस स्टेशन, सदर पोलीस स्टेशन याच्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये एकूण 19 लोकांना आरोपी केलेला आहे। ते सर्व त्या पाल्यांचे पालक आहेत ज्यांनी ऍडमिशन घेताना खोटी कागदपत्र दिले, ते आरटीई अंतर्गत जे गरजेचे कागदपत्र आहेत त्यांनी सर्व बनावट कागदपत्र दिलेत। त्याच्या अनुषंगाने आपण सदर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये एक पालकाला अटक पण केलेली आहे। त्याच्यामध्ये जो मुख्य एजंट आहे ज्याच्या मार्फतीने हे सर्व कागदपत्र बनावट करणे, ऍडमिशन घेणे, त्याचा आपण शोध घेत आहोत आणि आणखीन सुद्धा याच्यामध्ये ऑफेन्स वाढू शकतात, गुन्हेगार वाढू शकतात। नाही, एसआयटी म्हणून असा आतापर्यंत आदेश झालेला नाहीये। फक्त आपण जे पोलीस स्टेशन लेवलला आहे त्याच्यामध्ये 2 पथकं आपले आहेत, जे सदर पोलीस स्टेशनचं एक पथक आहे आणि बर्डी पोलीस स्टेशनचं एक पथक आहे। त्याच्या अनुषंगाने जे जे काही कागदपत्र बनावट दिलेले आहेत ते कागदपत्र आम्ही जप्त करू। जे एज्युकेशन डिपार्टमेंट कडून हे ऍडमिशनची प्रोसेस केली जाते त्यांच्या चौकशी अंतर्गतच हा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुढील तपास आमचे पोलीस अधिकारी करत आहेत। नाही, आज जो अटक जे झालेला आहे त्याच्यामध्ये ते एका पाल्याचे पालक आहेत ज्यांनी डॉक्युमेंट बनवताना त्यांच्या मुलाबरोबर मुलीचे सुद्धा डॉक्युमेंट सबमिशन करताना खोटे डॉक्युमेंट सबमिट केलेलं आढळून आलेले आहेत। जो काही एजंट आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत, ज्याच्या मार्फतीने हे सर्व ऍडमिशन झालेले आहे। कशा पद्धतीने दस्तावेज यामध्ये खोटे दाखल केले गेले याच्यामध्ये रहिवासीचे दाखले असतील, त्याच्यामध्ये आधार कार्ड असतील, जातीचे दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, जे आरटीआय अंतर्गत जे शासनाच्या जीआर नुसार जे आवश्यक जी कागदपत्राची पूर्तता करणं आहे ती सर्व कागदपत्राची पूर्णता हे खोटी डॉक्युमेंट बनवून केलेले आहे। हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर हे गुन्हे दाखल झालेले यापूर्वीच ऍडमिशन झालेले आहेत आणि त्या संबंधित त्यांचे ऍडमिशन रद्द करण्यास संबंधित हे शिक्षण विभाग कडून कारवाई केली जात आहे। किती पालकांना आतापर्यंत आपल्याकडे 19 पालकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत, त्याच्यामध्ये एका पालकाला अटक झालेली आहे आणि बाकी पालकांचा शोध सुरू आहे। अडचण ही आहे की त्या ठिकाणी दिलेले डॉक्युमेंट मध्ये रहिवासीचे पत्ते किंवा इतर ऍड्रेस हे चुकीचे दिले। प्राथमिक याच्यामध्ये 3 स्कूल आहे, त्याच्यामध्ये बेसाचं स्कूल आहे, गोंडवाना आहे आणि त्यानंतर भवन्स पब्लिक स्कूल जो सिव्हिल लाईन मध्ये आहे त्या ठिकाणी 17 स्टुडंटच्या पालकांवरती गुन्हे दाखल